तू लग्न करणार नाहीयेस? काय म्हणतेय ही? हिला हे लग्न करायचं नाहीये. हे सगळं मी कोणासाठी केलं दीदी? तुझं हे लग्न व्हावं म्हणून केलंय. तू म्हणतेस लग्न करणार नाही? अगं मी माझ्या नवऱ्याच्या नजरेतनं कायमची उतरलीये लग्नासाठी. तुला आता लग्न करायचं नाही? इकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ. माझ्या डोळ्यात बघ दीदी. मी चोरी केली, चोरी. कळते तुला? तू तिला लग्न करायचं नाहीये म्हणतेय. मी म्हणते की लग्न करणार नाही. कोणासाठी केलं मी हे सगळं? लग्न करणार नाही. वा 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 वा. मालतीताई, काय खेळ सुरू आहे हो? अहो लग्न आहे का काय आहे हे काय कळतच नाही मला. नाही, अजून किती अपमान करणार आहात आमचा? नाही, अपमान करून नाव खराबच करायचं ठरवलंय का तुम्ही? काय झालं? काय झालं? वा, ग्रेट हो. काय झालं म्हणून तू आम्हालाच वरती विचार. अगं आमचे पाहुणे विमानतळावरती आणि रेल्वे स्टेशनवरती वाट बघतायत. नयनला आणि नयनच्या पप्पांना सारखे फोन येत आहेत. नयन तर बाई आमचा रुसूनच बसला या अपमानाने. आणि काय हो मालतीताई, तुम्ही तर आमच्या पाहुण्यांची ने-आण करण्यासाठी ट्रान्सपोर्ट अरेंज करणार होता. काय झालं त्याचं? अहो कुठे आहेत ते देशपांडे सर? जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज बाळगा. काही करा आणि आत्ताच्या आत्ता आमच्या पाहुण्यांना आणण्याची व्यवस्था करा. देशपांड्यांना ना मान अपमानाचं काही पडलेलंच नाहीये. अहो स्नेहलता ताई, ऐका ना. स्नेहलता ताई, ऐका ना. मी काय म्हणते आहे. नाही काय नाही, मी आलेच. शलाकाजी, एनी प्रॉब्लेम? आणि सकाळपासून देशपांडे सर पण दिसले नाहीयेत. त्यांची तब्येत बरी आहे ना? शलाकाजी, तुमच्या डोळ्यात पाणी काय झालं? नाही, मी काही मदत करू शकतो का तुमची? अहो मुलाकडची काही मंडळी ना रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट वरती खोळंबली आहेत आणि त्यांना आणण्याची व्यवस्था वेळेत झाली नाही म्हणून माझ्या सासूबाई खूप खूप चिडले आहेत. इतकंच ना शलाकाजी? डोंट वरी, या माझ्यासोबत. स्नेहलता ताई, ऐका ना तुम्ही. आपण करू काही. काय हो स्नेहलता कानविंदे, नवऱ्या मुलीला लग्नाच्या हॉलमध्ये रडवताना लाज नाही वाटत तुम्हाला? अहो साळगावकर. एक मिनिट काकू. ए नयन मटक्का, ते नयनराव इकडे या. सत्तू, कार्ड द्या हॉलचं.
कार्ड घे. इथल्या हॉलचा ऍड्रेस घे. ते स्टेशन आणि एअरपोर्टवर जे पाहुणे खोळंबलेत ना, त्यांना आत्ताच्या आत्ता हा ऍड्रेस पाठवायचा मेसेज करून. नाही काय, ट्रान्सपोर्टचा आपला खूप मोठा बिझनेस आहे. पण हे जे पाहुणे अडकलेत, हे कोणाचे पाहुणे आहेत? हं? आमच्या मग त्यांना इथवर आणण्याची जबाबदारी कोणाची? आमची. अहो पण कोणाची? आमची. नयन, तुझे एसपी बँकेतले हप्ते थकून थकून झोपी गेलेत. जागे करू. नाही मी करतो ना. मग पाहुण्यांना पाठव हा पत्ता. आत्ताच्या आत्ता. शलाका तू आज जा ना. मी येतो. शलाकाजी या तुम्ही. डोंट वरी, पाहुणे येतील सगळेच्या सगळे. साळगावकर आहो. काकू डोंट वरी, या तुम्ही. या. काय रे, चिकटली आहे? हा? बोट कार्डाला चिकटली आहे? नाही मला कामाला. सत्तू, हा. लक्ष ठेव. तू मागच्या आठवड्यात नवीन मोबाईल घेतला होतास ना, महागातला. तोंड सांभाळून बोल. तुला मी बोलतो याचं कारण तू अशी वागतेस आणि वागलेस. ₹2 चोरणारी व्यक्ती 2 कोटी सुद्धा चोरू शकते. कार्तिक, का फोन करतोयस तू कार्तिक? अरे मी खरंच त्या मनस्थितीत नाहीये. मी कुठलाच निर्णय नाही घेऊ शकत आहे कार्तिक. अच्छा, म्हणजे मी घरदार सोडून तुझ्यासोबत लग्न करण्याची स्वप्न बघतोय तर मी वेडा आणि तू शाणी आहे? कार्तिक प्लीज चिडू नकोस. तुझ्याशिवाय आहेच कोण रे माझं? काय झालंय सानू? तुला कोणी काही बोललंय का? कार्तिक, आज माझ्यावर चोरीचा आळ घेतला गेला रे. तुला म्हटलं होतं ना सानू, या जगात आपण दोघंच आहोत एकमेकांसाठी. आई रडून काही उपयोग होणार नाहीये. ही शेवटची संधी आहे. मी गाडी पाठवतो, तू निघून ये. अरे नको कार्तिक. अरे दीदी खूप अडचणीत आहे आणि लग्नात आधीच खूप गोंधळ झालेला आहे. अशा परिस्थितीत मी पळून जाणं ठीक राहील का रे? परत तेच लग्न, घर, दीदी. तू का सगळ्यांचा विचार करतेस? ते तुझी काळजी नाही करत. तू एक काम कर, तू ये निघून. मी गाडी पाठवतोय. लव्ह यू.
अनु अगं अशी काय ही चल तू बाळकृष्ण पूजायला बस चल उशीर होईल इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमो नमः वास्तुदेवताभ्यो नमो नमः आचमन करा ओम नारायणाय नमः पाणी सोडून द्या ओम माधवाय नमः त्यांचे पप्पा देशपांडे कुठे दिसत नाहीये लग्न मोडलं बिडलं की काय अगं काय चाललंय तुझं आजच्या दिवशी जरा शुभ बोल की बाय द वे अक्षता काय झालं तुझ्या त्या डान्स अकॅडमीचं अगं परवाच फॉर्म भरला आता बघू काय होतंय मग आता तुमचे बॅचेस चालू होतील ना पण हो पुढच्याच आठवड्यात सुरू होणार आहेत मस्त हा बघ रोमिओ होय हॅलो काय आहे अक्षता काय नाही म्हणजे अक्षता घ्या म्हणतोय मी आणि जोरात टाकू नका लागतात नको ना अक्षता लागलं ना डोळ्याला काय नाही असं हसू नकोस हा इंदिरा आज तुझा ना माझ्यापेक्षा जास्त मोठा पोपट होणार आहे हो जसा तुझा झाला आता तसा तसं नाही अरे माझा साधाच झाला तुझा सप्तरंगी होणार आहे नाही रागवू नकोस म्हणजे बघ ना आज तू बँकवालीला तिच्या मनात काय ते विचारणार आहेस पण अजून बँकवाली आलीच नाहीये आणि ती आलीच नाही तर मला पूर्ण खात्री आहे बँकवाली येणार नक्कीच येणार आई
आई अगं मंगलाष्टक सुरू झाली, बाबा अजून आले नाहीये. तू फोन करतेस का त्यांना? हा, तू फोन कर आणि सांग की दीदी तुमची खूप वाट बघते, ती तुम्ही आल्याशिवाय नाही लग्न करणार. आई आपण थांबूयात का त्यांना? आई 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 प्लीज बाबांना फोन कर ना ग. आई त्यांना सांग ना दीदी तुमची वाट बघते म्हणून. आता थांबणं शक्य नाहीये. आता थांबलो तर मुहूर्ताची वेळ टळेल. सगळे तुझी वाट बघतायत. मुलाच्या आईवडिलांनी वर या. अगं शलाका चल लवकर, गुरुजींनी बोलावलंय. आणि मनोहर कुठे आहे? सकाळपासून दिसलाच नाही तो. काय हा बेजबाबदारपणा. आज तर त्याने हद्दच केली. शलाका तू चल लवकर चल. जा. जा. आई कितीही झिजली तरी तुझं लग्न डोळ्यांनी बघण्याचा अधिकार शास्त्राने मला दिलेला नाही. आता इथून पुढची वाटही तुझी आणि प्रवास सुद्धा. जा.